फेंगल नावाचं चक्रीवादळ गेले 2 ते 3 दिवस झाले आपल्या भारतावर या चक्रीवादळाचा धोका आहे। आणि आता हे चक्रीवादळ जर आपण बघितलं तर या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हे जिल्हे नेमके कोणते आहेत, सध्या हे जे फेंगल चक्रीवादळ आहे हे नेमकं कुठे आहे आणि या चक्रीवादळाचा परिणाम कशा प्रकारे महाराष्ट्रावर होऊ शकतो हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। सगळ्यात पहिल्यांदा सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत आणि त्या इमेजच्या माध्यमातून आपण जी चक्रीवादळाची सिच्युएशन आहे सध्याची ती जाणून घेणार आहोत। इकडे जर आपण बघितलं गेले 2 दिवस झाले हे चक्रीवादळ या बाजूला होतं, म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये हे चक्रीवादळ तयार झालं होतं, एक डीप डिप्रेशन तयार झालं होतं तिकडे आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीला हे चक्रीवादळ धडकलं होतं आणि त्या भागांमध्ये या चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्याला जाणवला होता। तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, त्याचबरोबर पॉंडिचेरी असेल, या सगळ्या भागांमध्ये या चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। आणि आता हे चक्रीवादळ जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामधून या चक्रीवादळाचं जे रूपांतर आहे ते कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये झालं होतं आणि आता अरबी समुद्रामध्ये या चक्रीवादळाने कमी दाबाचं क्षेत्र तयार केलेलं आहे। इकडे जर आपण बघितलं तर कोस्टल कर्नाटका आणि अरबी समुद्र, पूर्व मध्य अरबी समुद्रावर या चक्रीवादळाचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे। आणि इकडे जर आपण बघितलं वरती तर महाराष्ट्राचा भाग आहे आणि त्याच्यामुळे या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील सुद्धा काही भागांना पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आता ही चक्रीवादळाची सिच्युएशन थोडीशी झूम करून आपण पाहणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला अंदाजा येईल की हे जे चक्रीवादळ आहे इकडे जर आपण बघितलं तर अरबी समुद्र असेल किंवा कोस्टल कर्नाटकाचा जो भाग असेल त्या ठिकाणी या चक्रीवादळाने एक कमी दाबाचं क्षेत्र तयार केलेलं आहे आणि त्याचं रूपांतर आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, फक्त महाराष्ट्र नाही, आंध्र प्रदेश असेल किंवा केरळ असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी तर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुद्धा काही भागांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ते भाग कुठले आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पुढे जर आपण बघितलं तर इकडे जे होसाळीकर आहेत हवामान तज्ञ, त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। डिसेंबर मधील पावसाच्या अंदाजानुसार दक्षिणेकडील काही भाग, मध्य भारताचा काही भाग, पश्चिम मध्य भारत आणि पूर्व मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की आता डिसेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो। पुढे आपण मॅप वाईज बघणार आहोत कुठल्या भागांना काय इशारा दिलेला आहे। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आजच्या दिवसाला जर आपण बघितलं तळ कोकणामध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पुढे आपण बघणार आहोत उद्या आणि परवा काय अलर्ट देण्यात आलेला आहे। आता उद्या आणि परवा मोठ्या प्रमाणामध्ये काही भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पुणे आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, तळ कोकणाचा जो भाग असेल, त्याचबरोबर मराठवाड्याचा सुद्धा अर्धा भाग असेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा भाग असेल, धाराशिव असेल, या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे तिथे पावसाची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। 6 तारखेला सुद्धा जर आपण बघितलं तर कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, या सगळ्या ठिकाणी, पुणे असेल, या सगळ्या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आता हे जे फेंगल नावाचं चक्रीवादळ आहे गेल्या 2 दिवसांपासून जे आधी बंगालच्या उपसागरात होतं आणि आता अरबी समुद्रावर हे चक्रीवादळ आहे, त्याच्यामुळे अरबी समुद्रावर या चक्रीवादळाचा प्रभाव असल्यामुळे महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आता सध्या या चक्रीवादळाची जी सिच्युएशन आहे ती अरबी समुद्राच्या इकडे असली तरी आता पुढे हे चक्रीवादळ कुठे जाणार आहे, कुठल्या दिशेला जाणार आहे, हे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू। पण सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। आणि असेच हवामानाचे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स पाहण्यासाठी जर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।